नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये. आजचा एपिसोड खूपच सुंदर, भावनिक आणि पॉझिटिव्ह मेसेज देणारा होता. आजच्या भागामध्ये त्यांनी रामनवमीचा खास उत्सव दाखवला आहे आणि त्याचबरोबर काव्य आणि नंदिनीच्या आयुष्यात चाललेली अंतर्गत घालमेलसुद्धा खूप छान दाखवली आहे. आज सकाळची सुरुवातच खूप सुंदर झाली. घरात पूजा सुरू असते. गुरुजी रामरक्षामधला श्लोक म्हणतात आणि सगळे घरचे भक्तिभावाने नमस्कार करतात. गुरुजी सांगतात की पूजा संपन्न झाली आहे आणि आता रामजन्माचा पाळणा गाता येईल त्यांनी पुढे यावं. आणि इथेच मंडळी खरी गंमत सुरू होते. सगळ्यांचे लक्ष काव्याकडे जातं, पण काव्या मात्र बाहेर यायला तयारच नसते, कारण तिच्या मनात अजूनही बाळाबद्दल खूप संभ्रम चाललेला असतो. निशाने जे काही बोललेलं असतं ते काव्याच्या मनात घर करून बसलेलं असतं. काव्य आतूनच अस्वस्थ असते आणि तिला वाटतं की तिचं ध्येय आणि तिचे स्वप्न या सगळ्यात बाळ आलं तर ती गोंधळून जाईल. इकडे घरात मात्र सगळे आनंदात असतात आणि मग नंदिनीचं नाव पुढे येतं. काही लोक म्हणतात नंदिनीला पाळणा गाता येतो, पण नंदिनी स्वतःहून पुढे येत नाही. तिच्या मनातही खूप दुःख आहे, कारण तिला आई व्हायचं आहे, पण तिच्या आयुष्यात अजून ती खुशी आलेली नाही. तरीसुद्धा नंदिनी स्वतःच्या भावना दाबून ठेवते आणि घरच्यांसाठी पुढे येते. आता पार्थ काव्याला बोलवायला जातो आणि इथे काव्य आणि पार्थचा सीन खूप महत्त्वाचा ठरतो. पार्थ खूप प्रेमाने काव्याला समजावतो की पूजा कर, बाहेर ये, मन शांत होईल. पण काव्या मात्र खूपच पॅनिक झालेली असते. काव्य इतकी अस्वस्थ होते की तिला चक्करसुद्धा येते. हा सीन खूप रिअल वाटतो, कारण आजकाल अनेक मुलींना करिअर आणि जबाबदाऱ्या यामध्ये असा गोंधळ होतोच. पार्थ तिला पाणी देतो, तिला शांत करतो आणि तिला झोपायला सांगतो. पार्थचा स्वभाव आज खूप समजूतदार आणि सपोर्टिव्ह दाखवला आहे. पण मंडळी इथेच वसू आत्या सगळं ऐकून घेतात आणि पुढे जाऊन घरच्यांसमोर वेगळाच अर्थ काढतात. ते म्हणतात की पाळणा गाण्याचा मान ज्याच्या नशिबात असतो त्यालाच मिळतो आणि मग नंदिनी पुढे येते. आता नंदिनी पाळणा गाते आणि खरं सांगायचं तर मंडळी हा एपिसोडमधला सगळ्यात सुंदर भाग होता. नंदिनीने बाळा जो जो रे जो असा पाळणा इतका भावनिकरित्या गायलाय की सगळेच घरातले भाऊक होतात. मिथुन काकांनाही फार आवडतं आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी देखील येतं आणि याच पाळण्याचे शब्द काव्याच्या मनावर पडतात. काव्याला ते ऐकून खूप वेगळं वाटतं. तिच्या मनातली निगेटिव्हिटी थोडी कमी होते आणि तिला जाणवतं की देवाचं नाव घेतलं की मन शांत होतं. एपिसोडमध्ये त्यांनी खूप छान दाखवले की कधीकधी आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्याच गोष्टी देव आपल्यासमोर पॉझिटिव्ह रूपात आणून ठेवतो. पाळणा झाल्यावर गुरुजी सर्वांना आशीर्वाद देतात आणि सांगतात की तुम्ही दोघीही खूप समजूतदार आहात. सुख-दुःख, अश्रू आणि आनंद हे दोन्हीही वाटून घ्या. काव्य आणि नंदिनी एकमेकांना मिठी मारतात आणि हा क्षण खूपच सुंदर होता. त्यानंतर गुरुजी काव्याला एक भेट देतात आणि ती भेट म्हणजे गर्भसंस्काराचं पुस्तक. पार्थ ते पुस्तक पाहून खूप खुश होतं. त्याला वाटतं की हे खूप अमूल्य आहे, पण काव्य मात्र अजूनही गोंधळातच असते. आणि मग येतो आजचा सर्वात मोठा मुद्दा. काव्या पार्थला सांगते की तिला सध्या आई होण्याची ही योग्य वेळ वाटत नाही. तिला वाटतं की अभ्यास, IASचं ध्येय आणि बाळ हे सगळं एकत्र मॅनेज करणं खूप अवघड आहे. तिथे पार्थ मात्र खूप स्ट्रॉंग पॉईंट मांडतो. तो म्हणतो की आज योग्य वेळ नाही म्हटलं तर मग योग्य वेळ कधीच येणार नाही. तो काव्याला समजावतो की IAS झाल्यावरही जबाबदाऱ्या वाढणारच आहेत. मग आज जर बाळाची जबाबदारी घेता येत नसेल तर पुढे देशाची जबाबदारी कशी घेणार? हा डायलॉग मंडळी खूप जबरदस्त होता. पण तरीसुद्धा काव्य अजूनही कन्फ्यूज आहे आणि हे कन्फ्युजन पुढे मोठा ट्विस्ट आणणार आहे आणि हे नक्कीच फिक्स होणार आहे. इथेच रम्याची एंट्री देखील दाखवली गेली आहे. आज बऱ्याच दिवसांनी रम्या दिसली आणि ती सीनमध्ये येताच वातावरणच बदललं. रम्या काव्य आणि पार्थचं बोलणं ऐकते आणि ती खुश होते, कारण काव्याला बाळ नको आहे हे कळताच रम्याच्या डोक्यात वेगळेच प्लॅन्स सुरू होतात. ती वसू आत्याला सांगते की गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरवण्यासाठी देव ट्विस्ट देतोय आणि आता ती काव्याच्या मनात अजून जास्त भीती घालणार आहे. रम्याचे शब्द ऐकून वसू आत्यासुद्धा टेन्शनमध्ये येतात, कारण त्यांनासुद्धा हे जाणवतं की रम्या काहीतरी मोठा कट करणार आहे. आणि शेवटी नंदिनी जीवाचा सीन खूपच पॉझिटिव्ह दाखवला आहे. जीवा नंदीला समजावतो की आपण खरंच खचायचं नाही, आपण प्रयत्न करत राहायचं आणि आपलं बाळ या जगात आणायचंच. नंदिनी सांगते की तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट उद्यावर शिफ्ट केली आहे आणि जीवा म्हणतो की तो तिच्यासोबत जाणार आहे. हा शेवटचा भाग खूपच मोटिवेशनल होता आणि प्रोमो तर अजूनच मजेशीर. काव्याला आंबे पाहून तोंडाला पाणी सुटतं, पण मानिनी म्हणते की तिला आता आंबे खाता येणार नाहीत, कारण ती आई होणार आहे. आणि वसू आत्या नंदिनीला टोमणा मारतात की नंदिनी थोडीच आई होणार आहे,
पण नंदिनी तिथेही पॉझिटिव्ह राहते आणि म्हणते की मी आई होईपर्यंत भरपूर आंबे खाणार आहे. तर मंडळी, आजचा एपिसोड एकदम सुंदर होता. भक्ती, भावना, पॉझिटिव्हिटी आणि पुढच्या ट्विस्टची झलक सगळं काही एकाच एपिसोडमध्ये दाखवले. आता पुढच्या भागात रम्या काव्याच्या मनात काय घालणार आहे हे पाहणं खूपच महत्त्वाचं ठरणार आहे. काव्या खरंच तिच्या बाळाबद्दल काय निर्णय घेणार आहे हे खूपच इंटरेस्टिंग ठरेल. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमच्या आयुष्यातला अनमोल वेळ देऊन हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.